नमस्कार मित्रांनो, करिअर कट्टा या चॅनलवरती आपणा सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत। आज आपण एक नवीन योजनेबद्दल बघणार आहोत। ज्यांचे वय वर्ष 65च्या वर आहेत त्यांना सुद्धा आता 3000 रुपये मिळणार आहेत। महाराष्ट्र शासनाने हा जी.आर काढलेला आहे आणि काय आहे जी.आर आणि तुम्हाला 3000 रुपये कसे मिळणार आहेत, त्यासाठी कागदपत्र काय लागणार आहेत, कागदपत्र कुठे जमा करायची, ऑनलाईन अर्ज असेल तर तो कसा भरायचा आहे, या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या ज्येष्ठ नागरिकांना हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा, म्हणजे त्यांना सुद्धा योजनेचा लाभ घेऊ द्या। किंवा ह्यांना 3000 रुपये मिळाले, पण 65 वर्षाच्या जास्त ज्यांचं वय आहे त्यांना सुद्धा 3000 रुपये मिळणार आहेत। ते कशा पद्धतीने मिळणार याचा सविस्तर जी.आर आज आपण बघूया। असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला लगेचच नवीन नोटिफिकेशन आलेल्या त्या दिसतील। तर चला बघूया जी.आर। हे बघा मित्रांनो, हा आहे शासनाचा जी.आर, महाराष्ट्र सरकारचा। राज्यातील 65 वर्ष वय व त्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांची मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यातील मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यात मान्यता देण्याबाबत असा हा शासनाचा जी.आर आहे। आता या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयश्री योजना। याचा अर्ज कसा भरायचा हे आपण पुढे बघणार आहोत, सविस्तर बघणार आहोत। त्या अर्जामध्ये काय काय लिहायचं आहे हे सुद्धा आम्ही सविस्तर तुम्हाला सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सदर योजनेची उद्दिष्टे काय आहेत हे आपण बघूया। राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी त्यांना वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्याकरिता आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता केवळ एक रकमी 3000 रुपये तुम्हाला पात्र लाभार्थ्यांच्या बँकेत व एक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे। एक रकमी एक वेळ 3000 रुपये असं या जी.आर मध्ये त्यांनी सांगितलं आहे आणि ते तुम्हाला डीबीटी द्वारे मिळणार आहे। म्हणजे तुमच्या आधार कार्डला बँक लिंक पाहिजे, त्याच खात्यात तुम्हाला ते पैसे मिळणार आहे डीबीटी द्वारे। आता या योजनेचं जे स्वरूप आहे ते बघूया। सदर योजनेत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता प्लस दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता, उदाहरणार्थ चष्मा खरेदी करण्यासाठी, श्रवण यंत्र खरेदी करण्यासाठी, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, निब्रेस, लंबर बेल्ट आणि सर्वायकर कॉलर अशा या गोष्टीसाठी ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत। तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मानस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल। तुम्हाला ही जी काही त्यांची केंद्र आहे शासन मान्य, त्या केंद्रात तुम्हाला त्यासाठी सहभागी सुद्धा होता येणार आहे। आता याचा निधी जो काही उपलब्ध करून दिलाय आणि त्याचं आपण अर्थसहाय्य जे काय आहे ते आपण यामध्ये बघूया। राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल। 100% तुम्हाला अर्थसहाय्य यामध्ये मिळणार आहे। याचा थेट लाभ तुम्हाला डीबीटी प्रणालीद्वारे 3000 रुपये तुमच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहेत। शिबिराचे आयोजन करण्यासाठी सुद्धा इथे त्यांनी दिलेलं आहे। आता शिबिराचं आयोजन जे काय आहे ते आपण थोडक्यात बघूया। सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपजिल्हा रुग्णालय यांच्या मार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे। असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते। अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबतच या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल। लाभार्थ्यासाठी पात्रतेचे जे काही निकष आहेत ते या जी.आर मध्ये जे दिले आहेत आपण ते वाचून बघूया। एकदा सविस्तर थोडक्यामध्ये बघूया। सदर योजनेतील लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक, राज्यातीलच बरं का, म्हणजे महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक असला पाहिजे। त्याचं वय बघा 31/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजे। आता या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र जी काय आहेत ते आपण बघूया। आधार कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड पाहिजे, नसेल तर तुमचं मतदान कार्ड असेल तरी चालतंय। राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स, तुमचे राष्ट्रीयकृत बँक असली पाहिजे त्याचं पासबुक झेरॉक्स आणि ती बँक तुमच्या आधार कार्डला सीडिंग असली पाहिजे। पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयं घोषणापत्र ते आपण पुढे बघणारच आहोत, ते कसं भरायचं तेही सांगतो तुम्हाला आणि ते आहे तुम्हाला ते मिळेल। तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्याचं लिंक देतो, तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता। शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागद असे काही त्याचे अन्य कागदपत्र जी ओळख पटवण्यासाठी आयडेंटिटी प्रूफ जे असतात ते अन्य कागदपत्र तुम्ही दिले तरी चालतील, म्हणजे पॅन कार्ड वगैरे तुम्ही दिले तरी चालेल असं त्यांनी सांगितलेलं आहे।
कामाचे स्वरूप कसे असणार आहे, तुमचं पात्र अर्ज कसा होणार आहे ते बघूया. पात्र लाभार्थ्यांची कागदपत्राची तपासणी होणार, आधार प्रमाणीकरण केलं जाईल आणि त्यानंतर बँक खात्या आधारला जोडलेला आहे का नाही हे चेक केलं जाईल आणि विभागाशी समन्वय करणे आणि थेट त्याच्या अकाउंटवरती यांना पैसे मिळणार आहेत. मित्रांनो, हा ऑनलाईन फॉर्म नाही आहे, हा फॉर्म ऑफलाईन आहे. म्हणजे तुम्ही या कागदाची प्रिंट काढायची, यामध्ये तुमची माहिती भरायची आहे, यासोबत तुमचे कागदपत्र जोडायचे, जी कागदपत्र सांगितले ती, आणि ते तुम्ही समाज कल्याण ऑफिसमध्ये जमा करू शकता. आता आपण ते ऑफलाईन कसा भरायचा ते फॉर्म बघूया. इथे तुम्हाला पासपोर्ट साईजचा एक फोटो चिटकवायचा आहे या अर्जाला. या अर्जाची तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता. हा अर्ज तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन. टेलिग्राम ग्रुप आहे आमचा, त्यावरती सुद्धा हा अर्ज मी तुम्हाला सेंड करतो आणि तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता. त्याची प्रिंट काढून या अर्जावरती इथं तुमच्या अर्जदाराचे संपूर्ण नाव, तुमचं जे काही नाव आहे ते इथे तुम्ही टाकून घ्यायचं आहे. अर्जदाराचा व्यवहाराचा कायमचा पत्ता, तुमच्या आधार कार्डवर जो काही पत्ता आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. अर्जदाराचा जन्मदिनांक, तुमच्या आधार कार्डवर जी जन्मतारीख आहे ती टाकायची आहे. आधार क्रमांक तुमचा इथे टाकायचा आहे. अर्जदाराचे लिंग, तुम्ही पुरुष असाल तर पुरुष, स्त्री असाल तर स्त्री, असं इथे टाकून घ्यायचं आहे. अर्जदाराची जात, पोट जात, तुमची कोणतीही कास्ट असेल ती कास्ट इथे नोंदवायची आहे. तुम्ही लिहायचं आहे स्वतः पेनानं. अर्जदार यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न, तुम्ही जे काही तुमचं उत्पन्न देणार आहे ते तुमचं स्वयं घोषणापत्र तुम्ही देणार आहे, त्यामुळे तुमचं जे काही स्वयं घोषणापत्रावरती तुम्ही इथे रक्कम टाकताय ती रक्कम इथे तुम्ही त्याची नोंद करून घ्या. शिधापत्रिका क्रमांक, तुमचं जे काही रेशन कार्डचा नंबर आहे तो तुम्ही इथे टाकून घेऊ शकता. अर्जदाराचे बँकेचे नाव, तुमच्या बँकेत जे कोणत्या खातं आहे त्या बँकेचं नाव इथे टाकायचं आहे. बँकेचा संपूर्ण पत्ता, ती जे बँकेची शाखा आहे कोणत्या गावात आहे, ती शाखा कोणत्या तालुक्यात आहे, ते सर्व त्यांचा जो संपूर्ण पत्ता आहे तो पासबुकवर तुम्हाला मिळून जाईल. तो तिथला पत्ता तुम्ही ते टाकायचा आहे. इथे शाखा टाकायचा आहे, तुमचा खाते क्रमांक टाकायचा आहे, बँक पासबुक नंबर इथे टाकायचा आणि IFSC कोड हा पासबुकवरती तुम्हाला मिळून जाईल. तिथं तिथला तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे. तर तुम्ही त्या अर्जासोबत जोडायची कागदपत्रे जे काय आहे तो हा फॉर्म सुद्धा तुम्हाला जोडायचा, याची सगळ्यांची प्रिंट तुम्हाला काढायची आणि याच्यामध्ये जोडला आहे की नाही हे तुम्हाला सांगायचं. फक्त मतदान कार्ड किंवा आधार कार्ड या दोन्हीपैकी कोणतेही एक जोडला असेल तर तुम्ही इथं आहे म्हणून टाकू शकता. आधार कार्ड जोडला असेल तर आधार कार्ड ठेवा, मतदान कार्ड असं तुम्ही डॅश करू शकता आणि आधार कार्ड जोडलेलं आहे असं जोडले आहे म्हणून इथे लिहू शकता. राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स, जोडला असेल तर जोडले म्हणून सांगा, इथं जोडलं आहे म्हणून लिहा. इथं पासबुक, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो जोडलेले पाहिजेतच खरं तर, त्यामुळे जोडलेले आहेत म्हणून लिहा. इथं उत्पन्न दाखलाचं स्वयं घोषणापत्र, ते स्वयं घोषणापत्र खाली आहे ते भरल्यानंतर तुम्ही आहे म्हणून लिहा. इथं समकक्ष योजनेचा लाभ मागील 3 वर्षात घेतला नसल्याचे स्वयं घोषणापत्र, त्याचं स्वयं घोषणापत्र खाली आहे ते तुम्ही सोबत जोडणारच आहात, त्यामुळे इथं आहे म्हणूनच टाका. आणि शिधापत्रिका, तुमचं जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डची झेरॉक्स इथं जोडा, त्यासाठी ते तुम्ही इथं आहे म्हणूनच टाका. असं टिक करायचं नाही, मी इथं तुम्हाला सांगण्यासाठी टिक करतो. इथं तुम्ही आहे असं लिहा, आहे असं लिहा, टिक करायचं नाही, आहे असं लिहा. इथं वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र, जे काही असेल वैद्यकीय अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र ते तुम्ही जोडलं असेल तर आहे करा, नसेल तर नाही म्हणून लिहा. जिल्हा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र, BPL रेशन कार्ड, इंदिरा गांधी, म्हणजे दुसरे जे काही तुम्ही लाभ घेत असाल ते तुमचे जर असतील इथं तर आहे किंवा नाही त्याची कागदपत्र जर तुम्ही जोडले असेल आहे किंवा आहे जोडा, किंवा नसेल तर नाही म्हणून टाकलं तरी चालेल. तुमची इथं स्वाक्षरी, तुमची जी काही सही आहे ती इथं तुम्ही सही करायची आहे. तुमचा जर सही नसेल तर तुमचा अंगठा सुद्धा इथं तुम्ही करू शकता. अर्जदाराचं तुमचं जो काही अर्ज तुम्ही केलाय त्यांचं जे नाव आहे ते इथे तुम्ही टाकून घ्यायचं आहे. आणि हे आता आहे सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री वयश्री योजनाचं स्वयं घोषणापत्र. हे जे स्वयं घोषणापत्र आहे हे तुम्ही इथे लिहायचं आहे. हे पूर्ण कसं लिहायचं हे तुम्हाला मी सांगतो. इथं तुमचं जे काही नाव आहे ते तुम्ही नाव टाकायचं आहे, तुमचं वय काय आहे ते वय इथे टाकायचं आहे, तुमचा व्यवसाय जो काय आहे तो इथे टाकायचा आहे, तुमचं कोणत्या गावात राहत आहे, तुमच्या आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे, तालुका जिल्हा इथे टाकून घ्यायचा आहे. सत्य प्रतिज्ञ कथन करतो की गावचा कायमचा रहिवासी असून मी मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी टिंबटिंब या उपकरण अर्ज खरेदी करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला ज्या वरच्या सूचीमध्ये दाखवले होते जी काही उपकरणं, त्या कोणत्या उपकरणासाठी तुम्ही अर्ज करताय ते उपकरणाचं नाव इथे तुम्ही लिहायचं आहे, करीत आहे. मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकारी नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासाठी कोणत्याही सरकारी सूत्राकडून उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नाही. तुम्ही याच्या अगोदर लाभ घेतलेला नाही त्याचंही स्वयं घोषणापत्र आहे, त्यामुळे ते घेतलेलं नाही त्यासाठी इथं लिहून द्यायचं आहे हे घोषणापत्र. सर्व भरल्यानंतर तुम्ही इथे तुमचे ज्या तारखेला भरताय फॉर्म त्या तारखेचा दिनांक, इथं तुम्ही कोणत्या गावातून भरताय त्या गावचं नाव आणि तुमचं इथं नाव आणि इथं तुमची एक सही इथं करायची आहे. आता हे दुसरं जे स्वयं घोषणापत्र आहे ते आपण स्वयं घोषणापत्र बघूया. हे जे स्वयं घोषणापत्र तुमचं उत्पन्न दाखला जे आहे, तुमचा उत्पन्न दाखल्यासाठी तुम्हाला स्वयं घोषणापत्र द्यायचं. तुमचं उत्पन्न दाखला जोडायचं नाही, तुम्ही स्वतःहून स्वयं घोषणापत्र द्यायचं. तुम्हाला जे उत्पन्न आहे तुमचं ते इथं तुम्ही ठरवून सांगून तिथं द्यायचं आहे. तुमचं नाव, इथं तुमचं वय, इथं तुमचा व्यवसाय, तुम्ही कोणत्या गावात राहताय ते द्यायचं आहे, तुमचा तालुका, इथं तुमचा जिल्हा. त्या प्रतिज्ञेवर कथन करतो की गावचा कायमचा रहिवासी असून माझे मौजे, म्हणजे तुमचं जे काही गावाचं नाव आहे ते इथे लिहा. इथे जमीन बाब क्षेत्र आहे, माझे कुटुंबाचे शेती मजुरी वगैरे जे काही करताय त्यांचे सण, तुमचं जे आता वार्षिक चालू आहे, आता जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर 24-25 टाका, 2024-2025 वर्षाचे वार्षिक उत्पन्न इथं
अंकात टाकायचं आणि इथं अक्षरात तुमची नोंद करायची आहे. जे काही उत्पन्न तुम्ही टाकणार आहे तिथं आणि याच्यानंतर खाली तुमचं दिनांक इथे टाकायचं आणि तुमचं जे काही ठिकाण आहे ते टाकून घ्यायचं. इथं तुमचं नाव टाकायचं आणि तुमची सही करायची आहे. हे सर्व संयोग घोषणापत्र, हे जो अर्ज आहे हा अर्ज त्यासोबत तुमची ही जी कागदपत्रे आहेत ही सर्व कागदपत्रे त्यासोबत जोडायची आहेत आणि तुम्हाला ही कागदपत्रे समाज कल्याण ऑफिसला नेऊन जमा करायची आहेत आणि तिथून पुढची जी प्रोसेस आहे ती समाज कल्याण ऑफिस तुम्हाला अपडेट तिथून पुढे देतच राहील. त्यामुळे तुम्हाला याचा लाभ घ्यायसाठी ही सर्व प्रोसेस करायची आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही सांगा. तुम्हाला अजून कोणता माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर लवकरच भेटू एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.